हा तुमचा ड्रॉप लोकेशन काय आहे? साई ओके. हे कुठे आहे ते दिघीला का? अलंकापुरमच्या इथे. ओके ठीक आहे, येतोय. ओके आलो. मी आत्ता तनिष ऑर्चिड पाशी आहे, चरोली फाटा. मोर्या मार्ट. ओके ओके, तिथं आल्यावरती कॉल करतो मी तुम्हाला. खूप ऊन पडतंय मित्रांनो. डिहायड्रेट राहा, ते आपलं हायड्रेट राहा, डिहायड्रेट होऊ नका, पाणी पित राहा. मी पण पाणी पित राहतोय. 2 लिटरची बॉटल घेतली मी त्यासाठी आता. हां चरोलीतनं तर काय ट्रिप पडत नाहीत, 50-50 रुपयाला करतोय. इथूनच जायचं आपल्याला राईट. मी आलोय आता मोर्या मार्टला. इथं मे बी मला वाटतं इथं आतमध्येच असतील. कॉल करतो. इथंच होतं बघा आतमध्ये, हे ॲपेक्स प्री स्कूल चरोली बुद्रुक. इथून पिकअप करायचे. काय आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या काळात भरपूर ग्राउंड होते, त्यांना खेळायला जागा पण नाही. तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या म्हणजे आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो, शाळेत जेव्हा होतो, तेव्हा आम्ही काय करायचो, सकाळी आमची शाळा असायची 12ला. आम्ही 11ला घराच्या बाहेर असायचो. एक खपरी बॉल असायचा, तो हार्डवाला प्लास्टिकचा, आणि एक बॅट असायची. तर ते घेऊन आम्ही उन्हात खेळायला रोडवरच. आणि आमच्या इथं ग्राउंड पण होतं, पण ग्राउंडवर गेल्यावरती वेळ लागत होता. तर आम्ही शनिवारी आणि रविवारी ग्राउंडवर जायचो, मस्त मजा करायला. नुसतं उन्हात आणत फिरायचो, टोप्या घालून. राडा फुल हवा होती. नंतर 12ला जायचो आणि दुपारी संध्याकाळी 5ला घरी. असं होतं आमचं. OTP काय म्हणलं? 2350. बघा, हायड्रेट राहण्यासाठी काकू पिताय नारळ पाणी. तर तुम्ही पण काय पण प्या, पण नारळ पाणी प्या. सॉरी, काही पण प्या, पण हायड्रेटेड राहा. ऊन खूप आहे, भयंकर ऊन आहे, भयंकर. काय कुठली आली दापोडी पुणे. गेली आली गेली. खंबाच ठेवला आहे 2 लिटरचा. पाणी नाही कमी पडलं. भूक लागली आता मिळाली आळंदीची ट्रिप. घराकडचीच आहे. तर ऊन पण खूप झालं आहे. तर आता घरी जातो, जेवण करतो, भूक पण लागली. तर थोडं तोपर्यंत ऊन कमी होईल. ऊन कमी झाल्यानंतर मग आपण टार्गेट कंप्लीट करायसाठी परत बाहेर निघूया. आज आपल्याला सगळ्या स्कूलच्या राईडच पडत आहेत. हे मध्ये येतं. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे, हे जर तुम्हाला सांगतो काय उपयोग. OTP काय? 2325. मीनाक्षी ताईंचे झाले होते 68 रुपये. त्यांनी दिले आपल्याला 70 रुपये. तर त्यांचं मनापासून धन्यवाद. आत्ताच सोडलं विश्रांतवाड्याला 2 जणांना, आणि त्यांनी दिलेत आपल्याला 20 रुपये. काहींनी ऑनलाईन केले. तुमचे जेवण झालेत का ग? जेवण झाले तुमचे? येतो मी लगेच. चालेल, ठेवू का? आलोय मी. हे बाहेरच थांबले वाटतं वाट बघत. बघा हा लावली. आमचा टायगर. टायगर आमचा टायगर आहे. टायगर कुठून आलाय आम्हाला माहित नाही. त्याची कहाणी तुम्हाला नंतर सांगतो. तिकडे एक आमचं घर आहे. तिकडे जेवण करून जस्ट आत्ता त्रिशूळ इथं लावलाय आणि आलोय रूमवरती. हा डाकूचा बॅनर रंगरंगोटीचा.
टॅक्सी ऑन द काय ये इथं आलं ना मला एवढं जास्त करमतं ना, मला लय भारी वाटतं इथं. फुल ओपन हवा आहे, मस्त माहोल, हवा थंड थंड हवा येते. उन्हाळ्यात पण एवढी गार हवा येते ना इकडनं काय सांगू. आणि हे आहे आमचा बेडरूम. तर चला मित्रांनो, थोडासा आराम करूया आणि नंतर जाऊया ट्रिपला. वाम कुस्की नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा दिवस आहे एकदम झकास. मी आहे आकाश. तर चला आता मी निघतोय. डोळे वगैरे सुजले असतील, आवाज जड झालाय. डबिंग आर्टिस्ट बोलायची गरज नाहीये. आता मीच माझा आवाज आहे, मीच माझा आवाज काढू शकतो. वी आर वॅनम. चला, तर 4:22 झालेले आहेत आणि आता आपल्यापाशी म्हटलं तरी 10 वाजेपर्यंत फक्त 5.5 तास उरलेले आहेत. शेडवर आलो होतो आपला खंबा घेण्यासाठी आणि आपल्याला बघा काय मिळाले. ट्रिप डायरेक्ट हिंजवडीची. तर इथून किती किलोमीटर आहे मला पण नाही माहिती, पण आहे, लांब आहे. तर हिंजवडीला जाऊया. बघा माझा क्रॉक्ससुद्धा आवाज करतो चालताना, बघायचं का? क्रॉक्स 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 क्रॉक्स. काय झालं? हो, स्टार्ट झालं. आम्ही बसा येऊ का गाडीवर मग? मीटर मी जेवढे होतील तेवढे मीटर नाही असतं. त्यांना सांगितलं मी कसं मीटर असतं, कसं किलोमीटर आहे. 70 रुपये किलोमीटर मी असतं. 17. आणि बाकीचं ट्रॅफिक किती लोक अंदाजी नाही सांगता येणार. मग तुझं काय नाही त्यांना सांगितलंय मी. कॉलवर कोण आहे त्यांनी बुकिंग केली? गणेश त्यांच्यासोबत बोललोय. ते म्हणले ठीक आहे. इथून आहे 23 किलोमीटर, 22 किलोमीटर आणि 52 मिनटं दाखवतो. आत्ता पोचलो आम्ही मोशी चौकामध्ये. इथे मोशीचं बाजार म्हणजे हे काय म्हणतात त्याला, भरपूर सारे दुकानं असतात. त्याला काय म्हणतात, कृषी संमेलन. माझ्या लक्षात येत नाही, पण ते इकडे डाव्या बाजूला. चिंचवडचे रोड म्हणजे पावर लावलेला मक्खने मक्का. एकच नंबर गाडी चालवायला मजा नाही. तर आपल्याला ह्या ट्रिपचे मिळालेले आहेत 4 पॉईंट्स. तर खूप भारी मिळाले. तर चला, मीटरने आलो होतो. तर आता बघूया तिथून कुठं जायला आपल्याला चान्स मिळतोय, कुठली येते ट्रिप. पोचलोय आत्ता वालेकर वाडीला. तर इथून तर काय अजून ट्रिप पडलेली नाही आहे. ऑनलाईन पण नाही, ऑफलाईन पण नाही, कुठलीच नाही. आली आहे रॅपिडोला. आहे छोटीशीच आहे. आकांक्षा नाव आहे ताईचं. तर ठीक आहे, आपण जाऊया घेऊन. आता जायचं आहे वाकडला. चला डायरेक्ट जाऊया चल एकदम सेट झालेला आहे. आता इथून पुढचे व्हिडिओ थोडेसे ब्लर आणि नॉईस येईल त्यामध्ये. तर जवळचीच मिळाली आहे. 2 शिगड्या आहेत. वाकडला जायचं. ट्रिपची वाट बघून बघून मला एक गाणं आठवतंय. इंतहा हो गई इंतजार की, आईना कुछ खबर ट्रिप की. एक पण नाही, आलीच नाही, काय करू. असं आहे पिंपरी चिंचवडमध्ये. ट्रिपच येत नाही. म्हणलं संध्याकाळी होईल थोडंसं धंदा, पण ट्रिपच नाही. बघा ठीक आहे. आता इथं थांबलो भरपूर वेळ. आता थोडं पुढच्या चौकात जाऊन थांबतो. 02 55 चालेल. आम्हाला सोडायचं ना डीमार्टला. चालेल. पेमेंट आत्ता करताय का? करतो ना आपण. ह्याच्यावर माणसं इथं मागे.
मिळाली पिंपळी गुरुची जवळ 4 किलोमीटर 13 मीटर. म्हणून मी घेतलेत बालाजीचे चिवडा आणि कस्टमर बसलेत. तर चला जाऊया लगेच. नाशिक फाट्याला जायचं आहे. काका म्हणते घरचा ऍड्रेस न देता मला घरी सोडा. काका ते म्हणतात मी पिऊन काय येडा आहे काय तुम्हाला घराचा ऍड्रेस सांगायला. मग घराचा ऍड्रेस नाही सांगणार तर मग सोडणार कसं तुम्हाला. गेले अवघड विषय. एक ते तुम्ही ऐका, वल्लभनगर वरून गाडी सुटते ना, या मार्गे येते तर इथं बस स्टॉप कुठं आहे? इथं नाही, पलीकडच्या बाजूला आहे. यांना माहित नाही. मी इथं जरा इथंच थांबते गाडी. शीतला मंदिराची तिथं गाडी काढते. हा? जातात बस. आम्ही रोज जातो, इकडं आम्हाला ना माहिती इकडं नाही हो, पलीकडे लागते गाडी. आहे. आम्ही जातो रोज, आम्हाला माहिती आहे. ठीक आहे जावा. वा मस्त स्वागत आहे. अरे पण मी इकडे आहे तिकडे नाही. अरे थांबा थांबा.